चला सगळे टीम आपण लवकरात लवकर पॉवर प्ले सर्कलला उभं राहा, विनंती आहे. सर्कल मध्ये उभं राहा. प्रथमतः आपण सगळे संघ लवकर प्लीज. वारंवार आम्ही सूचना करणार नाही, वारंवार सूचना केली जाणार नाही. एकच सूचना आम्ही सारखी सारखी करणार नाही आहोत. पॉवर प्ले सर्कलला लवकरात लवकर उभं राहा. प्रसाद सर, टीम पेनल्टी नोट केली आहे का आपण? येस, थँक्यू. चला सर्व संघ आपण एक एक खेळाडू थोडं अंतर द्या, मध्ये गॅप ठेवू नका, मध्ये कोणी गॅप ठेवू नका. फक्त दोन टीम्स मध्ये थोडीशी गॅप ठेवा, थोडी असेल ती पण, फक्त 2 जण उभे राहतील एवढीच गॅप ठेवा. बाकी सगळ्यांनी जवळजवळ राहा, विनंती आहे. या असं या प्लीज. श्री तिसाई स्टार्स वा असं. एक साईडला होईल, एक साईडला होईल. तुम्ही पुढे या, तुम्ही पुढे या. रॅगिंग बुल्स, हात अंतर ठेवा ना थोडं, गळ्यात गळे टाकून नका. बस टीम मध्ये अंतर ठेवा, आपापसात अंतर ठेवा थोडं. काही क्षणातच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते शुभागमन होणार आहे. कोशवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान अशोकजी कदम साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहत आहात आणि खरं तर प्रथमतः गणरायाचं आपण पूजन करणार आहोत. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिव छत्रपतींच्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत. त्यानंतर खेळपट्टीला आपण पूजन करूयात, खेळपट्टी समोर नतमस्तक होऊयात आणि मग या स्पर्धेची भव्य आणि दिव्य आपण सुरुवात करूयात. याच दरम्यान शुभागमन झालंय खऱ्या अर्थाने, ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती. कोशेवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान अशोकजी कदम साहेब ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा महासोहळा अर्थातच उद्घाटनीय सोहळा आपण पार पाडणार आहोत. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम श्रीमान अशोकजी कदम साहेब. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कोशेवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस स्टेशनच्या सहयोगानं आणि खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, जनतेच्या रक्षणासाठी हे नेहमीच झटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि साहेबांची शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभली त्याबद्दल साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मोस्ट वेलकम. कमी करा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता कलेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुक्ता, भक्ता बहुतोषवी
वक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती. बोला गणपती बाप्पा. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तो राजा शिवछत्रपती. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. श्री पुष्पहार अर्पण केले जात आहात. आपण पाहतात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडतोय. जगाच्या पाठीवर आज शेकडो हजारो राजे होऊन गेले, पण आजही ज्या राजाची गाथा आम्ही अभिमानानं सांगतो तो राजा शिवछत्रपती आणि त्या छत्रपतींच्या प्रतिमेचं आपण पूजन करतोय. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू नये, या स्पर्धेला कोणतेही गालबोट लागू नये आणि अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो. कोणत्याही खेळाडूला या क्रीडांगणावरती खेळताना दुखापत होऊ नये यासाठी विघ्नहर्ता गणरायाचं देखील आपण पूजन केलेलं आहे. विनंती आहे साहेब, आपण आपल्या शुभास्ते प्रथमतः पुष्पहार अर्पण केलेले आहेत. आता श्रीफळ देखील वाढवून घ्या. गणपती बाप्पाला आपण श्रीफळ वाढवणार आहोत. या स्पर्धेला खरंतर कोणत्याही प्रकारचे विघ्न कलंक लागू नये त्यासाठी विघ्नहर्त्याचं आपण पूजन करतो आणि शुभ कार्याचं प्रतीक खरंतर श्रीफळ आपण वाढवत आहोत. हिंदू धर्मामध्ये आपण पाहिलं तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण शुभ कार्याचं प्रतीक म्हणून श्रीफळ वाढवतो. गणपती बाप्पा. येस, थँक्यू सो मच. त्यानंतर आपण ज्या खेळपट्टीवरती सलग 3 दिवस आणि रात्र खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत. येस, कारण क्रिकेट म्हटलं की खेळपट्टी म्हणजे देव आहे, अष्टे आमच्यासाठी देव आहेत आणि त्यांचं पूजन आम्ही प्रथमतः पूर्ण करतोय. खेळपट्टीचं पूजन केलं जातं. पुष्पहार वाढवले जात आहेत. खरं तर क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण पाहतोय खेळपट्टी म्हणजे देवासमान आहे आणि या खेळपट्टीवरती आपल्याला समजेल कोण असेल 5व्या पर्वाचा विजेता. या खेळपट्टीवरती समजेल कोण सर्वाधिक धावा बनवेल. हीच खेळपट्टी आपल्याला सांगेल सर्वाधिक विकेट कोण मिळवेल आणि याच खेळपट्टीवरती 5व्या पर्वाचा इतिहास रचला जाईल. त्या खेळपट्टीचं आपण पूजन करतोय. येस, सन्माननीय अशोकजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवतोय. आता आपण उपस्थित ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय अशोकजी कदम साहेबांचा शुभ सन्मान आपल्या नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पूर्ण करतोय. कोशवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोकजी कदम साहेबांचा शुभ सन्मान. मी विनंती करेन डॉक्टर देवेंद्रजी सिंग साहेब. येस, आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करीत आहोत. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा अशोकजी कदम साहेबांसाठी, कारण वेळात वेळ काढून ते आलेले आहेत आपल्या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार, कारण त्यांच्याकडे वेळ कमी असतो. खरं तर वेळात वेळ काढून ते इथे आपल्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण नेहमीच कोशवाडी पोलीस स्टेशन म्हटलं की नेहमीच त्यांचं KPL साठी सहकार्य असतं आणि एकही KPL ची स्पर्धा अशी नाही की जिथे कोशवाडी पोलीस स्टेशनचं आम्हाला सहकार्य लाभले नाहीये. मोमेंटो बघा, स्पेशल मोमेंटो देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. कायमस्वरूपी आठवणीत राहील असा मोमेंटो आपण पाहतोय. आणि साहेब असंच आम्हाला सहकार्य आपलं असू द्या हीच आम्ही प्रार्थना आणि विनंती तुम्हाला करतोय. साहेब, स्पर्धेबाबत काय सांगाल? कारण कोशवाडी पोलीस स्टेशन म्हटलं की नेहमीच आमच्या या स्पर्धेला तुमचं सहकार्य असतं आणि ही जी युवा पिढी आहे ती व्यसनाच्या आधारी न जाता इथे मात्र क्रिकेटच्या आहारी चालली आणि क्रिकेटचा आनंद घेते, त्याबद्दल काय सांगाल? कल्याण पूर्वमध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा जी साजरी केली जाते या ठिकाणी KPL कल्याण प्रीमियर लीग. प्रथमतः मी आपला सर्वांना ह्या लीगच्या या खेळाच्या शुभेच्छा देतो आणि आपला हा खेळ आपल्या कल्याण पूर्वमध्ये धार्मिक, जातीय
आणि सगळ्या प्रकारचे सौहार्द निर्माण करू अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतोय. आपल्या सर्वांमध्ये क्रिकेट हा गेम जो असतो तो सांघिक खेळ आहे. त्यामुळे एकमेकाचा रिस्पेक्ट करणं, या ठिकाणी जे पंच असतील त्यांचा रिस्पेक्ट करणं, या गोष्टी आपल्या खेळाचा भाग बनवून आपण स्वीकारलेले आहेत. हाच नियम आपण आपल्या जीवनात जर वापरला, आपल्या घरामधल्या लोकांचा रिस्पेक्ट, आपल्या समाजामधल्या लोकांचा रिस्पेक्ट, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राबवणाऱ्या पोलिसांचा रिस्पेक्ट, ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर मला नाही वाटत की आपल्या कल्याणपूर्वचं जे भवितव्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. आपल्यासारखे क्रिकेटियर्स, स्पोर्ट्समॅन जेव्हा सोसायटीला सपोर्ट करतात तेव्हा आपला भाग अधिक चांगल्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या विकसित होतो याची मला खात्री वाटते. परत एकदा KPLच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करणार आहोत. दोन्ही संघ, चला दोन्ही टीम आपण या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनी, आणि श्री तिसाई स्टार्स आपण यायचं आहे. सारा 11 सारा देखील आहेत. जेडी आपण कॅप्टन, आपण दोन्ही संघ लाईनअप करा आणि फक्त कॅप्टन पुढे या. कॅप्टन सारा या आपण. दोन्ही संघांचे संघ नायक इथे उपस्थित आहेत. संघ मालकाला विनंती, आपण देखील या. शक्ती ठाकूर या आपण. तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड्स कॉल केलेला आहे आणि हेड्स आलेला आहे. प्रथमतः टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः आपण पाहतोय, येस दोन्ही कॅप्टन या आपण. सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये KPL ची करतोय सुरुवात. KPLच्या 5व्या पर्वाला आपण सुरुवात करतोय. येस, क्या बात है, एक वेगळी अनोखी संकल्पना. तर फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. पहिलीच मॅच आहे KPL मध्ये. किती एक्साइटेड होतात, किती उत्कंठा लाभली होती या स्पर्धेची? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण राहिली होती आणि आज खूप आनंद होतो की परत ह्या ग्राउंडवर खेळायला आलो. की टीम कॉम्बिनेशन बाबत काय सांगाल आणि ओनर बाबत काय सांगाल? टीम तर आमची खूप बेस्ट आहे. आता बघूया, आम्ही जसं म्हणजे प्रयत्न करू खूप चांगलं खेळण्याचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही फील्ड. तर टॉस बॉक्स मधून माहिती येते, टॉस इथे जिंकलाय. पहिल्या सामन्याचा श्री तिसाई स्टार्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सारा 11ला. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होईल, पण आपले अशोकजी कदम साहेब आपल्यातून रजा घेतात. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हे सर्व संघांना विनंती आहे, आपण KPL ला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना श्री तिसाई स्टार्स विरुद्ध सारा 11 मध्ये असेल. कल्याण प्रीमियर लीग एक मानाची, सन्मानाची आणि बहुचर्चित स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. मंडळी, पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ तुम्ही पाहतायत श्री तिसाई स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला सारा 11 आमचे बंधुतुल्य मित्र, एक्सपर्ट स्कोरर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय बिपिन दुबे यांचं आगमन झालंय. येस प्लीज ऑल टीम थांबा. सगळे संघ आपण पुन्हा आतमध्ये या प्लीज, विनंती आहे. ऑल टीम, सर्व संघ, खेळाडू आपण आतमध्ये या पुन्हा, आणि जसे उभे होते तसेच राहा. खेळाडू, सगळे खेळाडू आपण आत या. शैलेश ओझरकर या आपण प्लीज. सर्वांनी आत यायचं आहे प्लीज, विनंती आहे. सर्वांनी आत या. सगळे खेळाडू आपण आत या.
प्लीज सर्वांनी या, सर्व जसे उभे होते तसेच उभे राहा. राष्ट्राचा बहुमान, राष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. विनंती आहे, चला लवकर प्लीज. जिथे आपण उभे होतात तसेच उभे राहा. राष्ट्राचा बहुमान, राष्ट्राचा अभिमान, राष्ट्रगीत घेणार आहोत. आणि राष्ट्रगीत सुरू असताना प्रथम तर विनंती आहे, डोक्यावरची कॅप आपण रिमूव्ह करा. सर्वांना विनंती आहे, ज्याच्या डोक्यावर कॅप आहे त्या कॅप आपण रिमूव्ह करायचा आहे. राष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, राष्ट्रगीत आपण इथे घेणार आहोत. येस, देवेंद्रजी सिंग साहेबांना विनंती आहे की आपण या. आपण राष्ट्राचा अभिमान, राष्ट्राचा बहुमान, राष्ट्रगीत इथे प्रथमतः घेणार आहोत. विनंती आहे, राष्ट्रगीत सुरू असताना कोणी मान खाली घालणार नाही. राष्ट्रगीत सुरू असताना कोणी मान आपली खाली घालणार नाही. राष्ट्राचा अभिमान आहे, मान वर ठेवून निधड्या छातीनं राष्ट्रगीतासाठी आपण तयार राहायचं आहे. डीजे यंगस्टरला विनंती आहे की आपण रेडी ठेवायचं. थांबा फक्त 2 मिनिटं. प्रथमतः आपण नॅशनल अँथम, राष्ट्रगीत घेणार आहोत. डोक्यावर कोणाचा कॅप असतील तर ते रिमूव्ह करा. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो. आणि या भारत भूमीमध्ये जन्म घेतला असेल, भारताचा अभिमान असेल तर राष्ट्रगीतासाठी आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचतो तर उभं राहायचं आहे. परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. खर तर आपल्यातील एक नामवंत खेळाडू सुनील विश्वकर्मा यांचे पिताश्री अर्थातच ललन विश्वकर्मा यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार. पुन्हा एकदा डोक्यावर कॅप आपला रिमूव्ह करा आणि 2 मिनिटं एका जागेवरती शब्द उभं राहून आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. ओम शांती शांती शांती. त्यांच्या आत्म्यात शिरस शांती लाभो हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतोय. आणि या करूया सुरुवात. देवेंद्रजी सिंग साहेबांना विनंती करेन की प्रथमतः आपण थोडा क्रिकेटचा आनंद घ्या. बॅट द्या, बॅट दे ना. देवेंद्रजी सिंग सर आता मात्र क्रिकेटचा थोडा आनंद घेतील. क्रिकेटचा थोडा ते आनंद घेतात. भरपूर कमी वेळ मिळतो त्यांना देखील. आणि हा सर आनंद, हीच तर मजा. ही KPL आहे आणि ही त्यांची स्पर्धा आहे आणि ते मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना तुम्ही पाहता. नो बॉल. क्या बात आहे. ही मजा आहे, हा आनंद आहे क्रिकेटचा. प्रत्येक जण या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये नक्की सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा तो एक छोटासा प्रयत्न आपण पाहतोय. देवेंद्रजी सिंग साहेब बघा आता आनंद घेत आहेत ना. टर्न वगैरे करू नका. बघा चॅलेंज केलंय, कसा पण टाका. चॅलेंज आहे आता. हो शॉट आहे, क्या बात आहे. 4 आहे 4. क्रिकेटचा आनंद आहे. क्रिकेट पासून कोणीच लांब राहू शकत नाही. बघा नितीन, तुमच्या विरोधात देखील फटका चांगला आलाय. मला तर वाटतं एक्झिबिशन मॅच मध्ये देवेंद्र सर 20-25 रन बनवतील. नाही चला हरकत नाही. घ्या वकील साहेब, घ्या तुम्ही पण थोडा.
वकील साहेब सध्या आमचा आनंद घेतात. क्या बात आहे. देवेंद्र सिंग साहेबांनी 3 चौकार मारले, आता वकील साहेबांनी 1 मारलाय. बघू पुढच्या 2 मध्ये 1 मारायचा आहे वकील साहेब. नाही, डॉट. आता या बॉलवरती चौकार आला नाही तर सामना जिंकणार देवेंद्रजी सिंग सर. चला विनंती आहे, चला रेडी राहा. दोन्ही संघ तयार राहायचं आहे. पहिला सामना सारा 11 विपक्ष श्री तिसाई स्टार्स या 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच अतिशय तुल्यबळ अशी लढत. वेलकम खरतर शतकाचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शतक ठोकलंय, सागर गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, मोस्ट वेलकम. श्री जरीमरी तिसाई संघाचे कर्णधार आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतक देखील त्यांच्या बॅटमधनं पाहिलेलं आहे.